जय श्रीराम बंधू आणि भगिनींनो, आपण जर दररोज नामजप किंवा भगवंताच्या नामाचा कोणताही जर मंत्र जर जपत असाल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही बदल झालेले दिसतात। तर ते बदल जर काही साधकांना माहीत जर नसतील तर ते घाबरतात आणि आपलं नामस्मरण सोडून देतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाने काय जे बदल होतात ते आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। तर बंधूंनो, नामस्मरण सातत्याने केलं तर संत सांगतात की आपल्याला त्याचे इहलोकी आणि परलोकी अनेक फायदे आहेत। त्यामुळे प्रत्येकाने दररोज नामस्मरण नियमितपणे केले पाहिजे। नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपण ऐकले आहेत आणि नामस्मरण घेत असताना त्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला प्रत्यक्ष येतच असते। निश्चितच काही गोष्टी आपल्याला चमत्कार म्हणून वाटू लागतात। आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे अशा घटना घडतात। सर्वप्रथम आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जो आपल्याला दिसतो तो म्हणजे आपल्याला एकांताची आवड निर्माण होते। बऱ्याच संतांची चरित्रे जर आपण वाचली तर आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला हे जे संत जे होते यांनी भरपूर वेळ आपल्या आयुष्यातला एकांतामध्ये घालवला आणि जेव्हा त्यांची साधना ही सिद्ध झाली, साधना पूर्ण झाल्यानंतरच ते आपल्यासारख्या लोकांच्या हितासाठी भल्यासाठी जगामध्ये आलेत आणि नामस्मरणाचा उपदेश लोकांना करू लागले। जर आपण जर का त्यांच्या म्हणण्यानुसार जर का नामस्मरणाला जर का सुरुवात जर केली तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही बदल दिसतात, ते या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील। तर सर्वात महत्त्वाचा पहिला जो बदल होतो तो म्हणजे सुरुवातीला आपल्या डोक्यामध्ये अनेक विचारांची खूप गर्दी होते। इतके दिवस हे शरीरपू म्हणजे हे काम क्रोध मद मत्सर आदी जे विकार आहेत, असे षडविकार आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात। त्यांच्यावर आपण नामस्मरण केल्याने हल्ला होतो, ते जळायला लागतात, ते आपली जागा सोडून पळायला लागतात। मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे। काही साधकांना हे लक्षण ही पायरी कळत नाही म्हणून ते घाबरून नामस्मरण करायचे सोडून देतात। नामस्मरण करत असताना काही दिवसांनी झोपेतही जप चालू राहतो। जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे हे लक्षण आहे। साधकाला शांत झोप लागते आणि त्याचप्रमाणे त्याला सकाळी वेळेवर जाग सुद्धा येते। पशु पक्षी सुद्धा नामस्मरण करणाऱ्या साधकांना घाबरत नाहीत। साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे। साधकाच्या स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत। नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते। त्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये व कुठेही अतृप्त व दुष्ट आत्म्यांना प्रवेश मिळत नाही। साधकाला नामस्मरणाची साधना करत असताना राग येत नाही, ही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे। नामस्मरण करूनही तुम्हाला जर राग येत असेल तर साधक हा नीतिनियम पाळण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे असाच त्याचा अर्थ होतो। नामस्मरणाने क्रमाक्रमाने साधकाची कुंडली शुद्ध होते, त्या अनुषंगाने घटना घडत जातात। नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे। कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे। उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे। साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात। आणि सर्वात आश्चर्याचं लक्षण म्हणजे सर्वसामान्य साधक लोक हे ऐहिक सुखासाठी म्हणजे आपलं काहीतरी भलं व्हावं या लोकांमध्ये यासाठी सुरुवातीला नामस्मरण सुरू करतात। परंतु जशी जशी नामस्मरण साधना पुढे पुढे जात राहते तशी तशी त्यांची इहलोकातील भोगाविषयीची वासना कमी होत जाते व ते निष्काम साधना करायला सुरुवात करतात। नामस्मरणाचे अनंत अनंत फायदे आहेत जे साधू संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत। नामस्मरणाच्या फळाचं वर्णन करणं हे माझ्यासारख्या पामराला शक्य नाही। म्हणून सर्वांनी निष्काम भावाने सदैव भगवंताच्या व आपल्या गुरूंनी दिलेल्या नामाचं स्मरण करत राहावं, यातच आपलं व सर्वांचं हित आहे। सर्वांना जय श्री कृष्ण, जय श्रीराम, रामकृष्ण हरी।